व्रत उपवासाकरता अगदी मोकळी मऊ लुसलुशीत अजिबात चिकट न होणारी साबुदाणा खिचडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत, कोणीही सहजपणे बनवू शकेल इतकी सोपी पद्धत। साबुदाणा म्हटलं की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि उपवासच का, नेहमीच्या इतर दिवशीही ब्रेकफास्टला असो किंवा मुलांच्या डब्यासाठीही आपण साबुदाणा बनवू शकतो। तर साबुदाणा खिचडीसाठी मोकळ्या मऊ लुसलुशीत होणाऱ्या साबुदाणा खिचडीसाठी पहिल्यांदा साबुदाणा भिजवून घेतला आहे। 2 व्यक्तींना पुरेल इतका साबुदाणा बनवण्यासाठी घरातल्याच वाटीनं 1 कप इतका साबुदाणा घेतला। हा साबुदाणा पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतला आणि 2 ते 3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे, ज्यामुळे साबुदाण्यावरती काही माती किंवा जी पांढरी पिट्टी असेल ती थोडी बहुत निघून जाईल। पाणी बदलल्यानंतर आपण साबुदाणा 2 प्रकारे भिजवू शकतो। पहिला प्रकार म्हणजे साबुदाणा जितका घेतला आहे तितक्याच वाटीने किंवा मेजरमेंटने पाणी साबुदाण्यामध्ये घातलं आणि 5 तासासाठी साबुदाणा फुली येण्यासाठी ठेवून दिला आहे। किंवा दुसरी पद्धत म्हणजे साबुदाण्यावरती 1 इंच येईल इतकं पाणी घातलं, 30 ते 35 मिनिटांनंतर साबुदाण्यामधलं पाणी काढलं। साबुदाण्याचं पाणी काढण्यासाठी एका चाळणीवरती साबुदाणा घातला आणि 10 मिनिटांसाठी साबुदाणा चाळणीवरच थोडासा पसरून ठेवला आहे आणि 10 मिनिटांनंतर हा साबुदाणा एका बाउलमध्ये काढला आणि 5 तासासाठी फुलण्यासाठी झाकून ठेवला आहे। साबुदाणा भिजवण्याची ही प्रोसेस आपण आदल्या दिवशी करू शकतो। साबुदाण्यामध्ये पूर्ण खिचडीसाठी आवश्यक इतकं मीठ, थोडीशी साखर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे आडबरड कूट मिक्स करून घेतलं। जर तेलामध्ये साबुदाणा खिचडी बनवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं 1 टेबलस्पून इतकं तूप जरूर घाला, त्यामुळे साबुदाणा खिचडी अतिशय चवीला अप्रतिम बनते। कढईमध्ये तूप गरम झाल्यानंतर यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे फ्राय करून घेतले। अर्धा टेबलस्पून इतकं जिरं फुलल्यानंतर हिरवी मिरची घातली। 1 उकडलेला बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून ऍड केला। बटाटा ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि बटाटा 3 ते 4 मिनिटांसाठी थोडंसं मीठ टाकून तुपामध्ये भाजून घेतला आहे, ज्यामुळे मसाल्यांची चव बटाट्याला लागते। बटाटा काहीसा तुपामध्ये भाजल्यामुळे क्रिस्प बनतो। साबुदाणा ऍड केला, 1-2 मिनिटांसाठी साबुदाणा ही सर्व जिन्नसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला। गॅसची फ्लेम लो ठेवत साबुदाणा पहिल्यांदा वाफलून घेतला आहे। या ठिकाणी साबुदाणा तळाला जळणार नाही याची काळजी घ्यायची। साधारणपणे 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढलं आणि साबुदाणा पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आहे। साबुदाणा चुकून जर जास्त भिजला गेला तर काय करायचं, तर आपण शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे, शेंगदाण्याच्या कुटाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं आपण वाढवू शकतो। त्याचबरोबर उकडलेला बटाटा ही थोडासा बारीक कट करून ऍड करू शकतो। किंवा कमी भिजला तर काय करायचं, साबुदाणा अशा प्रकारे ऍड केल्यानंतर एक पाण्याचा 2 ते 3 टेबलस्पून इतकं पाणी मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा लो फ्लेमवरती साबुदाणा वाफलवून घ्यायचा। साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी साबुदाणा झाकून ठेवला आहे। साबुदाण्याची अगदी मोकळी मऊ लुसलुशीत होणारी अजिबात चिकट न होणारी साबुदाणा खिचडी तयार आहे। अगदी साधी सोपी पद्धत, कोणी सहजपणे बनवू शकेल इतकी सोपी। रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा। रेसिपी व्हिडिओ आवडल्यास रेसिपीज लाईक शेअर, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अशा सिंपल टेस्टी रेसिपीसाठी चॅनलचे व्हिडिओज एकदा जरूर पहा आणि ॲज ऑलवेज थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।